दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करून मुंबईकर कोकणवासीय हे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेत। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड खांब परिसरामध्ये वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबईकर कोकणवासियांच्या पुन्हा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांचा पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबईकरांना अडथळा बसतोय। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश मापरळकर यांच्याकडून। गणेश, आकांक्षा, आपण बघितलं तर गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येनं जो मुंबईकर कोकणवासी आहे तो कोकणात आला होता। आता 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचं गौराईचं काल विसर्जन झालं आणि त्यानंतर आता पुन्हा मुंबईकर कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। आपण बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच हे मुंबईकर आहेत ते विसर्जन करून पुन्हा मुंबईच्या दिशेकडे निघालेत। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी आहेत ते वाहनांच्या खूप रांगा पाहायला मिळतात। सकाळपासून आपण बघितलं तर कोलाड आणि खांब या परिसरामध्ये देखील प्रचंड वाहतूक कोंडी आहे। काही भागांमध्ये पोलीस देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। माणगाव शहर असेल, इंदापूर असेल, या दोन्ही शहरांमध्ये देखील सकाळपासून वाहनांच्या रांगा आहेत। मात्र ही वाहतूक कोंडी हळूहळू पोलीस आहेत ते नियंत्रणात आणतायत, सोडवतायत। मात्र मुंबईकर आहे तो आता मोठ्या संख्येनं आहे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। 7 दिवसांची सुट्टी आहे, आपण म्हणतलं ती सुट्टी आहे त्याची संपत आलेली आहे आणि त्यामुळे आता हा मुंबईकर मोठ्या संख्येने निघाला आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या या वाहनांच्या रांगा आहेत त्या सकाळपासूनच लागलेल्या पाहायला मिळतात। आकांक्षा, ठीक आहे, धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासीय यांचा परतीचा प्रवास हा सुरू झालेला आहे। कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या ह्या हाऊसफुल आहेत। गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील आजपासून मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। गणपतीसाठी परतीच्या 350हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। 7 दिवस गणपतीची कोकणवासियांनी मनोभावे सेवा केली आणि त्यानंतर आता कोकणवासियांचा मुंबईच्या दिशेनं हा परतीचा प्रवास सुरू झालाय। त्यामुळे 7 दिवस गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर आज पुन्हा एकदा कोकण रेल्वे ही तुडुंब भरलेली आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून। अमोल, कोकणवासीय हे आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत, सगळ्या गाड्या ह्या देखील हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे। आकांक्षा, एक बघितलं साधारणपणे यंदाचा गणपतीचा सण 7 दिवसांचा राहिला, 7व्या दिवशी विसर्जन वगैरे झालं आणि त्यानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। अर्थात स्वाभाविकपणे येताना काही एसटी गाड्यांची सोय देखील विविध राजकीय पक्ष असतील, संस्था असतील यांनी देखील केलेली होती आणि त्यानंतर आता अगदी जी काही माध्यमं मिळणार आहेत कोकणवासियांना परत मुंबईला जाण्यासाठी त्यांचा वापर केला जातो। साधारणपणे 350 फेऱ्या या कोकण रेल्वेच्या आहेत आणि कोकण रेल्वेची सध्या प्रत्येक गाडी ही अशाच पद्धतीने हाऊसफुल जाताना दिसते। रिझर्वेशन देखील अनेकांना मिळत नाहीयेत, कारण की येताना तर आलो पण जाताना कसं जायचं त्यासाठी रिझर्वेशन अवेलेबल होत नाहीये आणि पर्यायानं खासगी बस असतील, ट्रॅव्हल्स असतील किंवा स्वतःची गाडी असेल, कार असेल यांना देखील सध्या प्रेफरन्स दिला जातोय। एसटी महामंडळाकडून देखील मोठ्या संख्येनं गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत। पण आता कोकण रेल्वेचं जर आपण परिस्थिती बघितली तर गर्दी जे दृश्यांमध्ये आपल्याला दिसते ती मोठ्या प्रमाणात आहे। अगदी नक्कीच, त्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। 7 दिवसांचा हा उत्सव करून तीच ऊर्जा घेऊन हे कोकणवासीय मुंबईच्या दिशेने पुन्हा निघालेले आहेत। धन्यवाद अमोल या माहितीसाठी।